तुळापूर छत्रपती संभाजीराजांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करून त्यांच्या देहाची विटंबना करण्यात आली ते ठिकाण भीमा, भामा व इंद्रायणी या 3 नद्यांच्या संगमावर असलेल्या या तुळापुरात क्रूरकर्मा औरंगजेबाने हाल करून छत्रपती संभाजीराजांना अत्यंत वेदनादायी मृत्यू दिला। अत्यंत यातनामय असे अंतिम दिवस हे याच तुळापूरच्या छावणीत छत्रपती संभाजीराजांना सहन करावे लागले। तुळापूर येथे छत्रपती संभाजीराजांची समाधी असून त्यांचा आवेशपूर्ण असा पूर्णाकृती पुतळा आहे। येथेच छांदोगामात्य कवी कलशांचीही समाधी आहे। शेवटपर्यंत शंभूराजांची साथ संगत करणारे कवी कलश हे मराठी इतिहासातील मैत्रीबंधाचा धागा किती अतूट असू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण आहेत। येथेच सुंदर असे संगमेश्वर मंदिर आहे। संगमेश्वर मंदिरात छत्रपती शिवरायांनी रायरेश्वराच्या आधी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा आपल्या पित्यासोबत घेतल्याची नोंद या ठिकाणी आढळते। या मंदिराचा जीर्णोद्धार शहाजीराजांच्या काळात केला गेला होता। अकरा मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजीराजांचे शीर धडावेगळे करून त्यांच्या देहाची विटंबना करण्यात आली। भाल्याच्या टोकावर शीर अडकवून संपूर्ण छावणीमध्ये ते शीर दाखवण्यात आले। शंभूराजांच्या समाधीच्या शेजारून खाली त्रिवेणी संगमाकडे जाण्यासाठी पायरी मार्ग आहे। याच 3 नद्यांच्या संगमावर मृत्यूही काही काळ ओशाळला होता। अत्यंत शूर, पराक्रमी, बहुभाषा जाणकार, प्रजाहित दक्ष आणि स्वराज्य संरक्षक अशा छत्रपती संभाजी महाराजांचा शेवट अत्यंत यातनामय झाला हे मराठेशाहीच्या संस्मरणीय आणि शौर्यपूर्ण इतिहासातील एक भळभळती जखमच आहे। शौर्याचे आणि त्यागाचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या छत्रपती संभाजीराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी एकदा तरी अवश्य तुळापूर येथे जायलाच हवे।